नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे GDC IS अकॅडमीमध्ये. मी गणेश चव्हाण. सध्या महाराष्ट्रामध्ये एकाच विषयाची चर्चा चालू आहे, त्याचे नाव आहे ते म्हणजे वैष्णवी हगवाने. मित्रांनो, एवढं सुंदर कुटुंब, एक छोटंसं बाळ, परिवार आणि सगळं व्यवस्थित गुण्यागोविंदाने सगळं चालू होतं आणि अचानक जे तिचे पती किंवा तिचा नवरा वैष्णवीचा यांना एवढं थाटामाटात मंत्री लोक सुद्धा गेले होते. म्हणजे एवढंच काय, तर आता जे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा या लग्नाला उपस्थित होते. म्हणजे तसं पाहायला गेलं तर ते कार्यकर्ते होते राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट यांचे. आणि विशेष म्हणजे ह्या कार्यकर्त्यांनी वैष्णवीच्या वडिलांना हुंडा दिलास त्याचं भरपूर होतं. 51 तोळे सोनं, 51-52 तोळे सोनं, फॉर्च्युनर सारखी गाडी, पैसा, चांदी आणि अजून याच्यानंतर सुद्धा अजून पैसा पाहिजे होता. तर त्याचा अनेक वेळेस त्याचा त्रास देण्याचा प्रयत्न केला या कुटुंबाने. तर विशेष म्हणजे की एवढ्या वेळेस ते थांबले नाही, तर वैष्णवीला प्रचंड याचा त्रास झाला. हे घरेलू हिंसाचाराचा जो विषय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये याचा काय संबंध येतो, कोणत्या विषयामध्ये संबंध येतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, तर घरेलू हिंसाचार पूर्ण भारतामध्ये खूपच ठिकाणी होतो, म्हणजे अनेक ठिकाणी होतो. बरं, एवढंच नाही तर आपल्या हे जे हिंसा झाली घरामध्ये किंवा हे कुटुंबाचं जे काही प्रकरण बाहेर पडलं, तर मित्रांनो हे अशा एका सुशिक्षित आणि जे पुणे जिल्हा आहे, ज्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, या जिल्ह्यामध्ये घडलेलं आहे. हे असं ठिकाण होतं जिथे देहू, आळंदी सारख्याच्या बाजूलाच हे ठिकाण आहे. आणि एवढंच नाही तर यांचे काही व्हिडिओज समोर आले, तर त्यांनी प्राण्यावर, हे कुटुंब प्राण्यावर सुद्धा प्रेम करत होतं. म्हणजे तुम्हाला आठवत नसेल तर या कुटुंबांनी बैलाचा जो बैलपोळा होता, बैल किंवा त्या बैलाचा वाढदिवसाच्या दिवशी यांनी जे आपली महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील हिला नाचवलं होतं त्या ठिकाणी. लक्षात घ्या, हे कुटुंब तसं चांगलं म्हणजे श्रीमंत आहे, तरी पण यांना पैशाची अनेक गरज होती. पण मागायचं कोणाला, तर म्हणजे आपल्या बायकोच्या वडिलांना, सासऱ्यांना. मला प्रश्न पडतो की आपण एवढे नाकर्ते आहोत का, आपण वेळोवेळी म्हणजे पैसे त्यांच्याकडून घ्यायचे का बरं? मग एक घटना घडली होती, ते म्हणजे काय, तर माझ्या गावामध्ये एकाला विचारलं की अरे तू का हुंडा घेतला नाही. एका व्यक्तीनं विचारलं की अरे तू हुंडा घेतला नाही, बाकी सगळ्यांनी हुंडा घेतला, तू का नाही घेतला बरं, तुझ्याकडे तर भरपूर प्रॉपर्टी आहे वगैरे वगैरे. ते म्हटलं मी कुठेतरी वाचलं होतं म्हणे की हुंडा जेव्हा आपण घेतो तेव्हा मुलीच्या वडिलांनी आपल्याला विकत भारोभार घेतल्यासारखं, म्हणजे त्यांनी विकत घेतल्यासारखं होतं म्हणे. आणि बरोबर आहे, तुमची बोली लागलेली असते, म्हणजे तुम्ही तोलल्या जाता नाही का, तुमची काय अवकात नसते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एवढे, तेव्हा हुंडा घेत असताना विचार करा. आणि बरेच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण ही गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असताना तुमचा हेतू काय आहे ते लक्षात घ्या. तुमची हेतू हे पब्लिकची सेवा, लोकांची सेवा असेल तर तुम्ही कुठंतरी पास होता. नाही तर तुमचं एकच असं डोक्यात की नाही, मला 2 स्टार 3 स्टार किंवा मी IPS IAS डेप्युटी कलेक्टर DYSP झालो पाहिजे, आणि तहसीलदार, नायब तहसीलदार, SC ST असे अनेक कोणत्या तरी एका सुपर क्लास 1 झालो की म्हणजे मला काय, तर चांगल्या घरची मुलगी आमदाराची किंवा एखाद्या चांगल्या श्रीमंताची, पैसा गडगंज, असा जर हेतू असेल तर सोडून द्या, तुम्ही पासही होत नसता. कारण ते वरचा बघत असतो आणि तुमची नीतिमत्ता त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जाते. म्हणून प्रामाणिक राहा, हेतू चांगला ठेवा. एखाद्या वेळेस तुम्हाला एखादी पोस्ट नाही मिळाली तरी चालेल, पण एक माणूस म्हणून चांगलं बना. नाहीतर असं होतं की बऱ्याच वेळेस सर्व्हिसमध्ये जाण्याचा एकच हेतू असतो की करप्शन करणे, आम्हाला एवढा पैसा, याच्यात एवढा पैसा. थोडं कुठेतरी स्वतःला सांभाळा, नाहीतर नाही, तुम्हाला माहिती आहे याचे काय दुष्परिणाम होतात. तर आपण जे बोलणार आहोत ते म्हणजे वैष्णवी, एवढी सुंदर असणारी आणि हिचं छोटंसं बाळ. बघा मित्रांनो, या बाळांना याची आई याला कधीच पाहता येणार नाही आता येणाऱ्या भविष्यामध्ये. कारण आता ती काय करणार आहे, या छोट्याशा जीवाला कसं सांगायचं आपण की अरे तुझी आई नाही या याच्यामध्ये, तुझ्याच वडिलाकडून प्रचंड, तुझ्याच घरच्याकडून, तुझ्याच आज्याकडून तिला एवढा त्रास झाला की स्वतःला जीव संपवावा लागला. बरं, आपल्या याच्यामध्ये रोल महत्वाचा तो म्हणजे काय, आपला जो काही महिला आयोग आहे, या आयोगाकडे ही तक्रार दिली होती मित्रांनो 11व्या महिन्यामध्ये 2024ला. तेव्हा सुद्धा याच्यामध्ये लक्षात घेतलं नाही. त्यांचे अर्ज हे मीडियाकडे आहेत, न्यूज मीडियाने ते दाखवले, ते मी वाचले. त्याच्यामध्ये तर पाहिलं तर हे अनेक दिवसापासून हा हिंसाचार चालूच होता, पण महिला आयोगानं सुद्धा याच्यामध्ये दखल घेतली नाही. आणि दखल घेतली असती तर कुठेतरी आज हे
यांचा जीव वाचला असता, याला आपली आई भेटली असती आणि याची आई जी आहे तर ती कुठेतरी जिवंत, हे चांगलं या छोट्या बाळाला काय सांगायचं आपण, नाही का? तर म्हणजे घरेलू हिंसाचार जो नावाचा मुद्दा आहे ते काय आहे घरेलू हिंसाचार? मित्रांनो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जो आहे, या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे जे काही रिपोर्ट येतात किंवा तुम्हाला नॅशनल फॅमिली जो हेल्थ आहे याच्यामध्ये जे काही रिपोर्ट येतात, हे एवढे म्हणजे असे लाजिरवाणे आहेत आपल्या सर्वांसाठी की हा घरेलू हिंसाचार 70 ते 80% होतो. म्हणजे महिलांना बाहेर त्रास आहे का? तर नाही. आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाकडून सर्वाधिक जास्त महिलांना त्रास आहे. तुम्ही बघा, तिला स्वातंत्र्य नावाचा कॉन्सेप्ट नाही. अरे एक दोन सोडा, तुम्ही एखाद्या दोन महिलांना हे केलं, पण सहज म्हणजे जास्तीत जास्त हिंसा कोणाकडून होते? तर महिलाकडूनच हिंसा होते, ही गोष्ट लक्षात घ्या. घरेलू हिंसाचार मी हा विषय जे म्हणतोय, तर घरेलू हिंसाचार म्हणजे काय, कोणाला म्हणायचं, तर ते तुम्ही जर युपीएससीचे एमपीएससीचे मुलं जर पाहत असतील तर तुम्ही तुमच्या GS1 आणि GS2 आणि GS3 या तीनही ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. इंडियन सोसायटी जो आहे त्याच्यामध्ये हा टॉपिक असणार आहे. दुसरी गोष्ट GS2 जो तुम्हाला गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस या ठिकाणी हा टॉपिक असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एसए पण तुम्हाला सांगणार आहे मी, कोणता एसए येऊ शकतो महिलांवर. आणि याच्यावर अजून महत्वाचं जर पुढे जाऊन सांगायचं तर तुम्हाला याच्यावरती जो GS4 मध्ये केस स्टडी पण मी तुम्हाला देणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला मी प्रश्न सुद्धा विचारणार. तर हे सगळं तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाला धरून सांगणार आहे. पण लक्षात घ्या, हे फक्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, तर अनेक लोकांसाठी आहे. आणि त्या सर्व वडिलांसाठी आहे ज्या मुलींना म्हणजे आपले एकरभर 2 एकरभर विकून तिचा जो हुंडा देतात, ते कुठेतरी तुम्ही चांगला मुलगा पाहण्याच्या याच्यामध्ये तुम्ही एखादा चांगला विचारवंत किंवा विचारधारी असं एखादा मुलगा शोधत नाही, पण तुम्ही काय म्हणता त्याच्या बॅकसाईडला तो असू दे कसं आहे, पण प्रॉपर्टी पाहिजे जास्त, नाही का? म्हणजे तुम्हाला बाबा आपली मुलगी चांगल्या घरी गेली, तिचा चांगला संसार होईल किंवा ते नाही का सुखामध्ये राहील, हे तुमचं वाईट नाहीये सगळं काही मत, पण तुम्ही कुठेतरी पहा की हे काय आहे कुटुंब वगैरे, नाही का? चला, आजकाल तर मुली सुद्धा भेटत नाही. गावानी खेड्यानी जर पाहिलं तर एक काळ होता 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी, तेव्हा जे गर्भपात होत होता त्याचा परिणाम आता दिसतो. अनेक मुलं जे बिना लग्नाचेच आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येते, हे आपण सोशल याच्यावर बोलू. तर एमपीएससी आणि युपीएससी करणारे विद्यार्थीचे आता सर्वांसाठी मित्रांनो हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचा हा. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, आता आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे काय, तर घरेलू हिंसाचार म्हणजे काय. तर घरेलू हिंसाचारामध्ये मी हे केलेलं आहे, महिला जो आहे, महिलांचा जो विषय मी तुम्हाला आज मांडणार आहे ते म्हणजे घरेलू हिंसाचार म्हणजे काय. एमपीएससी आणि युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे GS1, GS2 आणि GS4 याच्यामध्ये इथिक्स, ऍप्टिट्यूड आणि इंटिग्रिटी हा जो मुद्दा आहे, याच्यामध्ये हा जो विषय आहे GS4चा, त्या पेपरमध्ये तुम्हाला केस स्टडी, तर हे तुम्हाला सांगणार आहे. पहिलं घरेलू हिंसाचार. घरेलू हिंसाचार म्हणजे काय? आपल्याच कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून, म्हणजे कोणता सदस्य, विशेषतः पती असेल, त्याच्यानंतर सासू असेल, ननद असेल, किंवा त्याच्यामध्ये ह्या घरच्याकडून म्हणजे सासरा त्याचा हे नाही का, तर अनेक वेळा त्यांच्याकडून स्त्रियावर होणारा जो शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक हा जो सामाजिक हानी, हे सगळं जे आहे हे सगळं त्यामध्ये येते. याला आपण काय म्हणतो बहुधा, याला आपण घरेलू हिंसाचार म्हणतो. लक्षात घ्या, जे की 4 भिंतीच्या आत पडतो त्याला आपण घरेलू हिंसाचार म्हणतो, जे की डोळ्याला उघड होत नाही दुसऱ्यांच्या समाजामध्ये. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. घरेलू हिंसाचाराचे विविध प्रकार आहेत मित्रांनो, ते तुम्हाला समजून घेतले पाहिजे की कोणते. त्याच्यामध्ये शारीरिक हिंसाचार पण आहे, जसं मी तुम्हाला सांगतो. घरेलू हिंसाचाराचे प्रकार कोणते आहे जे तुम्ही नोट डाऊन करत चला माझ्यासोबत. आता जो तुमचा जो शारीरिक हिंसाचार आहे, शारीरिक हिंसाचार, हा शारीरिक हिंसाचार जो आहे म्हणजे काय आहे बरं ते, तर हा सर्वात महत्वाचा, म्हणजे याच्यामध्ये काय होतो, हा एक दिसणारा जो प्रकार आहे हा एक हिंसाचार झाला. म्हणजे याच्यात जर महिलांना मारलं तर मारल्यानंतर तो तुमच्या अंगावरती त्याचे वळ दिसतात, नाही का, की मारलं, तिला मारहाण करणं, लाताबुक्क्यांनी मारहाण करणं, बेदम मारहाण करणं, वस्तू फेकून देणं, तिच्यावरती तिला जाळणं. एखाद्या वेळेस तिला काही असे पाहिले केसेस की महिलांना ते सिगरेट न जाळतात. म्हणजे एवढे असे दलिंदर टाईपचे असे पुरुष आहेत, काही म्हणजे त्यांना काय कोणत्या ड्रग्ज घेतात काय माहिती नाही, पण अनेक अशा केसेस आहेत कोर्टामध्ये. अनेक मित्र आहेत माझे वकील, ते त्या केसेस ते लढतात
की ज्याच्यामध्ये महिलांना असं सिगरेटनी किंवा असे जाळ त्यांना पळवतात नाही का, तर ते आहे. शारीरिक इजा करतात, ते अनेक इजा पोहोचतात त्यांना. न देणं, जेवण न देणं, झोप व्यवस्थित न होऊ देणं, अनेक वेळा टॉर्चर करणं, वैद्यकीय मदतीपासून त्यांना वंचित ठेवणं. मी तर एक अशी किस्सा पाहिला मित्रांनो, मी ज्या एरियात राहतो माझ्या जवळच, त्याचा सासरा डीवायएसपी आहेत आणि त्याचा जो मुलगा आहे त्या मुलाचं लग्न करून दिलं. त्याच्यानंतर त्याच्या घरामध्ये त्याच्या आईचं वर्चस्व होतं. त्याच सासूकडून प्रचंड त्रास त्या सुनेला झालेला आहे. म्हणजे इव्हन मेडिकल फॅसिलिटी सुद्धा घेऊ दिली नाही का. घरामध्ये मोठी प्रॉपर्टी असून सुद्धा, तर म्हणजे घरामध्ये सगळं लॉ अँड ऑर्डरचे लोकच होता घरामध्ये, तरी पण काय करता डीवायएसपीला असून काय लोकांचं हे करणार. तो रिटायरच व्हायला होता, पण काय म्हणजे त्यांनी काय समाजाला दिलं असेल विचार करा तुम्ही. असेही लोक, अशा मानसिकतेचे लोक आहेत समाजामध्ये, म्हणजे खूपच आहे. तर याच्यामध्ये काठीनं मारणं वगैरे. त्याच्यानंतर दुसरा एक आहे जो मानसिक, आपण ज्याला, हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा आहे मानसिक, हा एक मुद्दा आहे शारीरिक मानसिक वगैरे. याच्यामध्ये काय, तर तुम्हाला मानसिक छळ करणं, म्हणजे याच्यामध्ये स्त्रियांच्या आत्मसन्मानावरती आणि मानसिकतेवरती, यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. कसा होतो, तर ते म्हणजे तुम्हाला सतत अपमान करणं तिचा, कमी लेखणं तिला, त्याच्यानंतर तिला बोलू न देणं, चार चौघामध्ये तिला मान सन्मान न देणं, तिचे निर्णय नाकारणं, आत्महत्या करण्यास तिला, जे आता जसं वैष्णवी हगवणीला जसं आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं, आपण असं म्हणू शकतो की तिला आत्महत्या करण्यासाठी मजबूर केलं आणि तिने आत्महत्या केली मित्रांनो. तिच्या स्वतःच्या एक छोट्याशा बाळाचा सुद्धा विचार केला नाही. किती तिला त्रास झाला असेल विचार करा. अशा अनेक महिला आहेत समाजामध्ये ज्यांना त्रास होतोय आणि ते गप आपलं तो त्रास सहन करतात. मग त्यांना धमकी देणं, आता उदाहरणार्थ म्हणजे आई वडिलांकडून कधीच आपण ज्याला म्हणतो एखाद्या वेळेस त्रास दिलेला नसतो, पण सासरी जेव्हा जाते तिला खूप प्रचंड तिचा त्रास होतो. हे एखादं आपण त्याचं उदाहरण घेऊ शकतो, त्याला आपण मानसिक होतो. मग त्याच्यानंतर अजून एखादा आहे तो जो म्हणजे आर्थिक पण हे तुम्ही नोट डाऊन करा. आर्थिक हिंसाचार असेल तुमचा, तो आर्थिक हिंसाचार म्हणजे काय, तर तुम्हाला आता जसं सांगितलं की तुम्ही जेव्हा स्त्रिया आर्थिक स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचे प्रकार हे आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये तिचा पगार असेल, जबरदस्तीने तिला काढून घेणं असेल, पैसे न देणं असेल, रोजच्या गरजांसाठीची तिला जे अनेक वेळा ती मोहताज होते, तिला मोहताज ठेवतात खास करून घरचे, तिला पैसे न देणं, हे जे घरेलू हिंसाचाराचा प्रकारच आहे. आणि एवढंच नाही तर तिच्या जे नावेची जी मालमत्ता आहे ते काढून घेणं, नसेल तर तिला टॉर्चर करणं अनेक वेळा. म्हणजे आता एखाद्या वेळेस कमवती असून सुद्धा पगार पूर्णपणे नवऱ्याकडे देण्यास भाग पाडणं, अनेक अशा पाहिल्यात. आता एवढं अनेक ठिकाणी जातो महाराष्ट्रभर, तर अनेक ठिकाणी सेमिनार होतात, अनेक विद्यार्थी प्रशासनामध्ये काम करतात, त्याच्यामध्ये मुली पण आहेत. त्या जेव्हा प्रशासनात जातात, जेव्हा त्यांचे लग्न झाले, त्यांच्या लग्नाला जेव्हा जाण्याचा योग आला, पण 1-2 वर्षानंतर जेव्हा पाहिलं की तो पगार जेव्हा असतो ते पगार त्यांचा घरी द्यावा लागतो. म्हणजे हे हिंसाचार नाही तर काय, जबरदस्तीनं का, म्हणजे तुम्ही एवढे त्याच्यावर डिपेंड असतात का, तर हे कुठेतरी तुमचं चुकतंय, हे लक्षात घ्या. म्हणून कमावती असून सुद्धा पगार पूर्णपणे नवऱ्याकडे देणं, तर नवऱ्यानं पण स्वतः काहीतरी करावं जेणेकरून आपल्या पत्नीचा पगाराची आपल्याला आवश्यकता भासलीच नाही पाहिजे, एवढं तुम्ही सक्षम आहात नाही का. आणि त्याच्यानंतर एक आहे चौथा जो जे की लैंगिक आहे. हा जो जसं मी तुम्हाला म्हटलं हा फार महत्वाचा आहे. लैंगिक हिंसाचार आपण ज्याला म्हणतो नाही का, लैंगिक हिंसाचार. हा लैंगिक हिंसाचार काय असतो बरं, याच्यामध्ये स्त्री जी आहे त्या स्त्रीच्या शरीरावरती जबरदस्ती करून तिला मानसिक आणि शारीरिक वेदना दिल्या जातात. याच्यामध्ये तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या शारीरिक संबंध ठेवणं. अनेक वेळा आपण पाहतो की आपल्याच तिला बाहेर, जसं मी म्हटलं की बाहेर जास्त त्रास होत नाही, पण आपल्याच घरामध्ये आपल्या पतीकडूनही अनेक वेळा जबरदस्ती तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवते. मग हे सुद्धा एक घरेलू हिंसाचाराचा प्रकार आहे. लैंगिक अपेक्षासाठी दबाव टाकणे, तिच्यावर शारीरिक जे आहे त्या शरीराबद्दल तुम्हाला आपण काय म्हणतो ते विशेष टिप्पणी करणं, तिला घालून पाडून बोलणं. मग नाही का बऱ्याच वेळेस असं होतं की तू माझी बायको आहेस आणि तुझी मर्जी विचारण्यासाठी मला काही गरज नाही आणि जसं मला पाहिजे तसं मी वागणार, जसं का हा बादशाह आहे नाही का, म्हणजे हा पूर्ण या जगाचा करता धरता आहे आणि याला हा राजा माणूस आहे. म्हणजे असं जबरदस्ती करणं हे घरेलू हिंसाचाराचे प्रकार आहेत. हे कुठेतरी आपण पाहिले पाहिजे आणि समाजामध्ये होऊ न देणं हे आपलंच एक काम आहे. ते आपण थोडी सामाजिक बाजू ही समजली पाहिजे नाही का. तर लक्षात घ्या. आता सामाजिक छळ असेल, सामाजिक हिंसाचार असेल, हा जो एक प्रकार आहे हा सहसा समाजामध्ये प्रतिष्ठा नात्याच्या आधारे तुम्हाला होत असतो, जे की समाजामध्ये बदनामी करणं, सहसा लोकांनी तिला परकी समजून वागवणं, म्हणजे
सासरच्या लोकांची जर मुलगी म्हणजे एखाद्या वेळेस आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी गेली तिला त्रास झाला तर आपल्या डोळ्यातून पाणी येतं. मग आपल्या मुलाला जर दुसऱ्याच्या घरून एखादी मुलगी आली सून म्हणून तर तिला पण आपल्या मुलीसारखं सांभाळणं हे तुमचं कर्तव्यच आहे ना. तिला तुम्ही जर तिच्या डोळ्यात पाणी कशाला आणता? तिला त्रास देत असताना तिच्या वडिलाच्या डोळ्यात पाणी येणार नाही का? ही गोष्ट तुम्ही कुठं समजून घेत नाही का? त्याच्यामुळे मग आपण आपल्या जर विचार करा, जसं तुम्हाला वाटतं की माझी मुलगी तिकडे सुखरूप राहावी, आनंदित राहावी म्हणून तुम्ही एवढं काही पैसे देता, तिला हे पाहता, चांगलं घर पाहता. तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या पत्नीला तुम्ही तिला जेव्हा दुखवता तसंच तुमची ही लेक आहे जी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. तुमची पत्नी दुसऱ्याच्या घरून आलेलीच असते. हे तुम्ही समजलं पाहिजे नाही का? तिला परकी न समजता आपल्या कुटुंबामध्ये आपली समजली पाहिजे. नातेवाईकांपासून मैत्रिणींपासून वेगळं ठेवणं, तिला बोलू न देणं, तिच्यावर जे आहे आपण काय म्हणतो बऱ्याच वेळेस तिच्या घरी न जाऊ देणं, माहेरी न जाऊ देणं, माहेरच्या सोबत बोलू न देणं, अशा वाईट सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून घरेलू जो हिंसाचार आहे मित्रांनो हा फक्त मारहाणीपुरता मर्यादित नसून तो जो आहे तो मानसिक, आर्थिक, लैंगिक, सामाजिक स्वरूपामध्ये अनेक त्या खोलवर रुजलेला हा घरेलू हिंसाचार आहे, ज्याच्यामध्ये बळी अनेक वेळा जे आहे ते बळी पडलेल्या महिला गप्प बसतात, गप्प राहतात. कधी समाजाच्या दबावामुळे त्या सोसायटीच्या पुढे किंवा समाजाच्या पुढे येऊन कधी बोलत नाही, कधी मुलांसाठी, कधी ते आपल्या छोट्या बाळांसाठी, मुलांसाठी त्या गप्प बसतात नाही का? त्याच्यामुळे असे अनेक हिंसा घरेलू आपण पाहत असतो. जसं मी तुम्हाला म्हटलं, या घरेलू हिंसाचाराचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य जे काही सर्वेक्षण आहे, त्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संरक्षण ज्याच्यामध्ये तुम्ही ज्याला आपण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे जो आहे नाही का, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे याचा जर आकडेवारी पाहिली तर जवळजवळ मित्रांनो 70 ते जवळजवळ 75% एवढी घरेलू हिंसाचार महिलांवरती घरातच होतो, बाहेर न होता नावामध्येच घरेलू आहे. लक्षात घ्या. बाकी काही हे तुम्हाला खास करून सांगण्यासाठीच मी आज हे लेक्चर घेतो. थोडंसं उशिरा झालं, 2-3 दिवसापूर्वीच हे मी डिझाईन केलं होतं, याच्यावर अभ्यास केला होता आणि मी तुम्हाला म्हटलं सांगावं, याची केस स्टडी तुमच्या समोर घेऊन आलो होतो. पण मला म्हणजे मी अत्यंत व्यस्त होतो या आता नवीन जे ऍडमिशन असेल किंवा मला बाहेर ठिकाणी लेक्चर वगैरे, त्याच्यामुळे मी थोडंसं बिझीच होतो. तर महत्वाचा विषय म्हणजे मित्रांनो आपले ऍडमिशन सुरू झाले आहेत UPSC आणि MPSC साठी नवीन बॅचेस. तर तुम्ही जर बाहेर गावी असेल तर तुम्ही पुण्यामध्ये किंवा संगमनेर आणि या ठिकाणी आपल्या दोन्ही बॅचेस सुरू झालेल्या आहेत. तुम्ही या कधीही. तुम्हाला इथे रेसिडेन्शियल सुद्धा सुविधा आहेत. अनेक बाहेर ठिकाणचे जे मुलं आहेत इथे आलेले आहेत, त्यांची सुविधा उपलब्ध सगळ्या आहेत. ठीक आहे. चला तर आपण घरेलू हिंसाचार जे आहे ते मागील काय प्रमुख कारण आहे ते मी तुम्हाला कारण सांगतो. त्याच्या घरेलू हिंसाचाराचं प्रमुख कारण काय, तर याच्यामध्ये तुम्हाला काही अनेक ठिकाणी जेव्हा अभ्यासामध्ये जे प्रमाण आहे ते अधिक असल्याचं सांगितलं गेलं. कशाचं, तर उदाहरणार्थ काही ठिकाणी 2000 मध्ये एक स्टडी झाला होता, 2020 मध्ये. त्याच्यामध्ये एक रिपोर्ट समोर आला. याच्यामध्ये महिला आणि जे बाल विकास मंत्रालय आहे यांच्यामध्ये ते तत्कालीन जेव्हा जे काही केंद्रीय मंत्री होते त्यांनी काय सांगितलं होतं की भारतातले सुमारे जवळजवळ 80% ते 85% महिला विविध स्वरूपाच्या घरेलू हिंसाचाराला त्या बळी पडतात, त्या समोर येत नाही. म्हणजे याच्यामध्ये एक आहे जे डावरी किंवा त्याला आपण दहेज प्रथा म्हणतो नाही का. पहिला जो मुद्दा दहेज प्रथा, जे की याच्यासाठी वैष्णवी हगवणे हिचा स्वतःला गळफास घेतला किंवा स्वतःचा तिने आत्महत्या केली. ती आत्महत्या नसून ती हत्या आहे. म्हणजे दहेज प्रथा जी आहे मित्रांनो आजही अनेक घरांमध्ये ती खोलवर रुजलेली आहे. तसं मी तुम्हाला त्याच्या डिग्निटीचा प्रश्न येतो, जास्त हुंडा घेतला म्हणजे मी भारी आहे, समाजामध्ये माझं नाव होणार, अशा काही लोकांचं घोडचूक आहे ते म्हणजे गैरसमज आहे तो नाही का. मग लग्नामध्ये अनेक एवढा मोठा की अपेक्षित ज्याला नसताना इतका मोठा दान देणं, दान धर्म करणं की बा चला एवढं मोठं द्यायचं, कन्यादान वगैरे आपण ते म्हणतो की जबरदस्तीत कन्यादान मागून घेतात की द्या आम्हाला एवढं. म्हणजे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मग हे जर मिळालं नाही ज्या मुलीच्याकडून तर काय करायचं, नववधूला त्रास देणं, नवीन जे घरी आल्यानंतर तुझ्याकडून हे आलं नाही, हे सामान दिलं नाही नाही का. त्याला शारीरिक मानसिक याच्यामध्ये खूप त्यांना त्रास देत असतात. काही वेळा तर पाहिलं की जे दहेज आहे त्याच्यामध्ये विविध वेगवेगळ्या पद्धतीचं दहेज मागितलं जातं. अनेक घटना त्या समोर येतात. तसं बघायला गेलं तर कायद्याने गुन्हा आहे, पण ते गुन्हा असून सुद्धा काही नाही. म्हणजे दहेज प्रथा जो कायदा आहे
ते असला तरी समाजामध्ये काही फारसा त्याचा फरक पडत नाही. जाणं आपल्या लक्षात आलं की एवढे मोठा पैसा आजही तुम्ही जर सौद्या पास झाले तर तुम्ही सुद्धा अनेक लोक आहेत की तुमच्यावरती एमपीएससी करून एवढे समाज सुधारक वाचून सुद्धा काही जास्त फरक पडत नाही. तुम्ही काही नाही तर काही त्याच्यामध्ये घेता, फक्त एवढंच की कॅशमध्ये न घेता मग द्या आम्हाला 50 तोळे सोनं, 20 तोळे सोनं, 1 किलो चांदी, वारे बा, फॉर्च्युनर गाडी, वारे वा वा. म्हणजे असंही गोष्टी होतात नाही का. तर मग वैष्णवी प्रकरणामध्ये जे दागदागिने जे आहे याच्यामध्ये, तर ते त्याचा तगादा लावला होता आणि ते त्याच्यामध्ये निदर्शनास आलं सुद्धा होतं. आता एवढंच नाही तर जसं मी तुम्हाला तो सांगितलं, आणि दुसरं जे कारण होतं त्याच्यामध्ये जे पितृसत्ताक मानसिकता, ते एक लक्षात घ्या. पितृसत्ताक मानसिकता ही जी मानसिकता आहे याच्यामध्ये काय म्हणावं बरं, तुम्ही नोट डाऊन करा. तुम्हाला लिखाणासाठी महत्वाचे जे माझे शब्द आहेत ते तुम्ही नोट डाऊन करू शकता, रायटिंग करू शकता, आणि मला जो प्रश्न विचारणार आहे ते तुम्ही सांगा. मग याच्यामध्ये जी पुरुष आहे, ती पुरुष प्रधान जी संस्कृती आहे, या संस्कृतीला आपण त्या पुरुषाला वर्चस्व गाजवणारा अधिकार आहे असं एकदम गैरसमज आजही समाजामध्ये आहे. म्हणजे बायको म्हणजे काय, तर नवऱ्याच्या आज्ञेतील एक असं वस्तू आहे किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असणारी एक व्यक्ती आहे. आणि असा दृष्टिकोन आजही समाजामध्ये काही कुटुंबांमध्ये तो आढळतो. आपण पाहिलं तर तुम्हाला एवढंच नाही, स्त्री स्वातंत्र्याचा जो विचार आहे, मुळामध्ये स्त्रीला स्वातंत्र्य मिळालंच की नाही हा प्रश्नच आहे. तुम्ही स्वतःला विचारा किंवा मला जे महिला पाहत असतील तुम्ही विचारा, जे तुम्ही आहात, जे तुमच्या घरामध्ये तुमच्या भावाला जो मिळतो तोच तुम्हाला मिळते का, तर अजिबात नाही. बऱ्याच वेळेस त्यांना त्या वंचित राहतात त्याच्यापासून. गोष्ट लक्षात घ्या, फार लाजिनवारी गोष्ट आपल्या महाराष्ट्राला ही काळीमा फासणारी आहे जी गोष्ट. आणि याच्यावरती महिला आयोगाचा सुद्धा रोल फार विचार करणार आहे, जे या गोष्टीची अनेक वेळा माहिती असून सुद्धा महिला आयोगाने याच्यावर काही याच्यावर काही कारवाई केली नाही, हे फार विशेष आहे नाही का. स्त्रीला स्वातंत्र्याचा विचार आणि त्याचा निर्णय, त्याच्या विरोधामध्ये अधिकार दिला जात नाही आज पाहतो आपण. तर परिणाम काय होतो, स्त्रीनं घरामध्ये कोणकोणत्या गोष्टीला विरोध केल्यास त्याला आपण बंडखोर किंवा असं तिला बोलतो की तू बंडखोर आहेस, तू आमच्या घरातला विरोध करतेस वगैरे वगैरे असं बोलत असतो. एवढंच नाही, त्याचा पुढचा एक मुद्दा आहे शिक्षणाचा अभाव. शिक्षणाचा अभाव. आता हे काय बरं, शिक्षणाचा अभाव काय असेल बरं? शिक्षणाचा अभाव म्हणजे लॅक ऑफ एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो. शिक्षण जे आहे मित्रांनो, हा केवळ नोकरीचा मार्ग नाही. म्हणजे तुम्ही जे पाहता त्याच्यामधून तुम्ही माणसाच्या विचारसरणी जी आहे, विचारसरणी, त्याच्यामध्ये तो बदल होणं गरजेचं आहे. म्हणजे जे अशिक्षित किंवा कमी सुशिक्षित असणाऱ्या ज्या महिला आहेत, त्या महिलांना कायदे, त्यांचे काय हक्क आहेत ते, आत्मरक्षणाच्या तुम्हाला उपायाबाबत तुम्हाला फारसं ज्ञान नसणं, त्याच्या अशिक्षित जे काही पुरुष असतील किंवा त्याच्यामध्ये सासरेचे लोक असतील, त्या महिलांना कमी लेखणं, तिच्यावरती सत्ता गाजवणं, आणि आपल्या घराची परंपरा आहे त्याच्यावर त्याला ती परंपरा न तोडणं, ते त्याच्या असं जबरदस्ती त्याच्यावर एखाद्या वेळेस सांगणं. अनेक महिलांना घरेलू हिंसाचाराचे प्रतिबंधक कायदा जो 2005 बद्दल जे आहे ते माहितीच नसते, म्हणून त्याच्यामध्ये त्याला आपण तिला जर माहिती असेल तर ते कुठेतरी सांगतं, बरोबर. त्याच्या पुढचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पुअर जे लॉ इन्फोर्समेंट, ज्याला आपण कायद्याची जी अंमलबजावणीतील जे काही त्रुटी आहेत, त्या जे कायदा आहे त्या कायद्यातील त्रुटी, कायद्यातील अंमलबजावणीतील ज्या त्रुटी आहेत त्या कोणत्या त्रुटी असतील बरं, तुम्ही सांगा, तुम्ही मला हे सांगू शकता. जे कायदे आहेत, म्हणजे कायदे असले तरी ते पोलीस किंवा त्या प्रशासनाकडून वेळोवेळी त्याच्यावरती कारवाई केली होत नाही का, तर तिथे मॅनेज करता येते लोकांना पैसे देऊन वगैरे नाही का. बऱ्याच वेळा पोलीस जे आहे ते पोलीसच तक्रार दाखल करण्यास नकार देतात. कारण काय, घरगुती वाद आहे तुमचं, तुम्ही बघून घ्या. फार माझ्या जवळच्या 2-3 ठिकाणी असं घडलेलं आहे, माझा मित्र असेल, माझ्या नातेवाईकामध्ये, की जर असं एखादी किस्सा झाला, तुमचं तुम्ही मिटून घ्या ना, कशाला उगा हे करतात नाही का. म्हणजे आपल्या गावात अशा घटना अनेक पाहिल्या, तुम्हीही पाहिल्या असतील. जेव्हा एखाद्या वेळेस कोणासोबत जाण्याचा योग आला तर त्यावेळेस तुम्हाला ते अशा अडचणींना समोर जावं लागलं असेल. घरगुती वाद तुम्ही आपसामध्ये मिटून घ्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, न्यायालयातील जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जो फार म्हणजे खर्चिक असल्यामुळं आणि त्याला वेळखाऊ आहे किंवा नाही का, त्याच्यामुळे तुम्ही तक्रार देऊ नका, तुमची तक्रार नोंदवू नका. नोंदवली गेली तर तुम्हाला याच्यामध्ये अडचणी येतील नाही का वगैरे, तुमचा खर्च होईल, कशाला तुमचं तुम्ही पहा. मग त्या पीडित व्यक्तीला किंवा पीडित महिलेला तिचा कोणताच तिला सपोर्ट न करणं,
हे. आणि एवढंच नाही तर पीडित जी स्त्री असते तिला अधिक त्रास सहन करते, जेणेकरून तिला वाटते की अरे नको. तर तिला लहानपणापासूनच तशा त्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं असतं, तिच्या पद्धतीने तिला वागू दिलं नसते. पद्धत म्हणजेच काय, परत एकदा प्रश्न त्या दिल्लीचं जे मॅटर झालं होतं त्या लव जिहादचं, एक मुस्लिम मुलगा हिंदू मुलगी, ह्या दोघांचं जे प्रेम प्रकरण काही दिवस लिव्हिंग मध्ये राहिले आणि तिला एक 40-50 दिवसानंतर त्या मुलाने तिचे हातपाय तोडले, तिला तोडून फ्रीजमध्ये ठेवलं. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते जेव्हा लोकांना त्याचा लक्षात आलं तर त्या मुलाला अटक केलं. अटक केल्यानंतर त्यांनी म्हटलं की मी एवढा इरिटेट झालो होतो की माझा आपा खोलला होता मी, किंवा मला त्या मुलीनं एवढी माझ्यावर चिडचिड करायची की मला नको नकोसं झालं होतं. मग हे सगळं झाल्यानंतर त्याचे वडील जे होते त्या मुलीचे, त्या वडिलांनी सांगितलं की तुम्ही म्हणजे संसदेनं किंवा सरकारने किंवा कार्यकारी मंडळाने याच्यावर एक विचार केला पाहिजे की महिलांच्या स्वातंत्र्य काय असायला पाहिजे किंवा त्यांना शिक्षण काय द्यायला पाहिजे. ते एकदा अवश्य विचार करा, जेणेकरून त्या काही पाहतो की आपण स्वातंत्र्य दिल्यामुळे त्या वाह्याला गेल्या, काही ना स्वातंत्र्यच देत नाही म्हणून असे जीवन आपलं स्वतःचं संपवावं लागत होतं. तर अशा काही गोष्टी जरा पाहिल्या तर आपण खरंच म्हणजे काय करावं आणि काय नाही हा एक महत्वाचा विषय येतो. मग पीडित महिलांसाठी जे जे भानाचा जो अभाव आहे, ज्याला आपण लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस म्हणतो, तो सुद्धा हे इथे जो हा 4 आणि अजून एक 5 जो मुद्दा आहे, ज्या पीडित व्यक्ती आहेत त्यांचा जो जे अवेअरनेस आहे, सेल्फ अवेअरनेस हा जो आहे मित्रांनो, अनेक महिलांना आपण जे आहे आपण पाहतो की ते त्याच्यामध्ये मिळत नाही, नाही का. तर ते कुठेतरी इथं समजलं पाहिजे, जेणेकरून अनेक महिला जे आहेत याच्यामध्ये आपले अपमान किंवा त्यांना सहन करतील किंवा हिंसाचार जे आहे ते खास करून त्यांना माहिती नसतो. समाजामध्ये डोक्यामध्ये भरलेली जी काही समजूत आहे, सासरी थोडा त्रास सहन करावाच लागतो, नाही का. नवरा मारतो म्हणजे प्रेम करतो, म्हणजे असं एकंदरीत काही लोकांचं मत आहे. जेव्हा नवरा आपला मारतो म्हणजे हा प्रश्न आहे की नवरा मारतो म्हणजे प्रेम करतो, आपलाच व्यक्ती आपल्यावर चिडतो म्हणजे अधिक प्रेम करतो, म्हणजे काय बोलायचं, नाही का. बरोबर की हा विषय आहे. म्हणजे ऑफलाईन प्लस ऑनलाईन लेक्चर एक म्हटलं चला घेऊ, तर त्याच्या वेळेस हसा येते बाकी मुलं. तर यामुळे या अन्याय जे आहे त्याच्यामध्ये गप्प आणि सहन करत असतात महिला. आत्मविश्वासाचा जो अभाव आहे, आर्थिक जी त्यांची कोणावर तरी डिपेंड असतात, अवलंबित्व आपण ज्याला म्हणतो, मुलं असते किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कुटुंबाप्रती जबाबदारी, यामुळे त्या कधी विरोध करीत नाहीत. बरोबर की नाही. आणि एवढंच नाही, जे अजून एक महत्वाचा मुद्दा इथे सांगावासा वाटतो ते म्हणजे कुटुंबाची इज्जत. काय कुटुंबाची इज्जत ठेवणार, म्हणजे 4 चौघामध्ये तिला अनेक वेळा तिचा अपमान करणार तुम्ही, आपल्याच पत्नीचा वेळोवेळी तिची हिंसा करणार तिच्यावरती, आणि तिचा काय तुमच्या कुटुंबाची इज्जत राहिली. अशी पहिले चव्हाट्यावर मांडली आणि आता तर तुमची चव्हाट्यावरच गेली. तुम्ही गेले जेलमध्ये, बसा आता फुकटचे तिकडं फुकटच्या म्हणजे विदाऊट रेंटेड खोली, नाही का. तर गावाकडे म्हणायचे आता फुकटच्या भाकरी खायला, फुकटच्या भाकरी तोड तिकडे जाऊन. तर तसं आहे ते. तर कुटुंबाची इज्जत म्हणजे मुळामध्ये पहिलीच नव्हती ती, आता तर नाहीच नाही, आता कुठे राहिली. बरोबर की नाही. म्हणजे एवढा जे मोठाले लोक सुद्धा असून सुद्धा जे काही अजून एक प्रकरण आहे ते तो सांगायची गरज नाही, ते केस स्टडी मध्ये जोडू आपण ऑफलाईनला. तर स्त्रियांची जी काही वागणूक आहे ती म्हणजे घराची तुमची इज्जत जाईल म्हणून तिला 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 हिंसक वागणूक देणं. स्त्रीनं जर समजा सासरच्या विरुद्ध तक्रार केली तर तिला घर फोडणारी किंवा नवऱ्याला बदनाम करणारी म्हणून तिला हिणवलं जातं. किंवा अनेक वेळा स्वतःचे आई वडिलांसुद्धा तिथला परत घेण्यास नकार देतात, किंवा घरचे म्हणतात हे बघ माझं नाक लोकांसमोर खाली करू नको, माझं मान खाली नाही झाली पाहिजे, असे घरचे म्हणतात. मग बिचारी ती सहन करून घेते, किती असेल तरी अजून 2-4 मारा चालायचं, कारण त्याच्या समाजामध्ये जे काय आहे भीती वाटते. एवढंच नाही तर मित्रांनो, तुम्हाला जी स्त्री आहे तिला दुसरा पर्याय नसतो आणि तिला छळ सहन करावा लागतो. याच्यावर आपल्याला काय बरं, जसं मी तुम्हाला हे सांगितलं किंवा याच्यामध्ये हा पॉईंट सांगितला घरेलू हिंसाचारचं स्वरूप आणि प्रकार, आणि दुसरं मी घरेलू हिंसाचार मागील प्रमुख कारण हे सगळी आहेत. त्याच्यामध्ये एक निष्कर्ष काय येतो बरं मित्रांनो, काय वाटेल तुम्हाला, काय काढावा निष्कर्ष. तुम्ही घरेलू जो हिंसाचार आहे गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये केवळ एक घटना नाही तर ही जी आहे समाजामध्ये तुम्हाला मानसिकतेची खोलवर रुजलेली ती समस्या आहे. लक्षात येईल का तुमच्या. मग समाजातील
ती प्रत्येक जी प्रतिक्रिया असते किंवा मानसिकता असते ते कुठेतरी समजलं पाहिजे. म्हणून पीडित महिलांसाठी त्या गोष्टी काय आहेत ते आपण समजून घेतल्या पाहिजे. अजून काही भारत सरकारचे काही प्रयत्न आहेत. काय प्रयत्न आहेत भारत सरकारचे ते पाहू आपण. पीडित महिलांसाठी पीडित महिलेला दोषी धरणं, घरेलू हिंसाचाराचा तुम्हाला शिकार असलेल्या महिलाला ती चूक तिचीच आहे हे सांगणं, तिचे सासरच्या सोबत जे नीट वागलं तरी ते समजून न घेणं, म्हणजे हे अशा गोष्टी सांगतात. मग त्यामुळं ज्या महिला आहेत त्या महिला तक्रार करायला घाबरतात. कारण काय तर तिला पाठिंबा मिळवण्याऐवजी मित्रांनो दुसऱ्याकडून दोषारोपच तुम्हाला बऱ्याच वेळेस सहन करावा लागतो, नाही का. दोषारोप जे असतो तो परिणाम काय होतो बरं याचा, तर याचा परिणाम असा आहे समाजामध्ये दबावामुळे अनेक ठिकाणी पीडित ज्या महिला असतात त्या तक्रार करीत नाहीत. तुम्हालाही माहिती असेल, तुम्ही मला पाहत असतात तर अनेक आजूबाजूला महिला आहेत त्या सहन करतात गपगुमान, नाही का. तर म्हणतात त्याचं एवढंच नाही तर जे आहे स्त्रीनं सहन करावं हेच तिचं आहे. ही जुनी शिकवण आहे, नाही का. जे लोक म्हणतात की बाबा ठीक आहे ना, सहन बरोबर आहे की नाही, तुला नवऱ्याशिवाय कोणी नाही समाजामध्ये, आणि समाज पण आपला इतका म्हणजे वाईट आहे, काय बोलावं, म्हणजे असे शब्द येतात की समाजामध्ये एखादी जर समजा महिला नवऱ्याला सोडून आली तर तिला लोक एक वेगळ्या नजरेनं पाहणं, समाजामध्ये तिला स्थान कमी देणं, तिला कोणत्या पूजेपासून दूर ठेवणं, हे आपल्या प्रथा आहेत, नाही का. कोणत्या प्रथा अशा भंगार प्रथा, नाही का, तिला अनेक वेळा हिणवणं, ती एक गोष्ट समजली पाहिजे. तर कुठेतरी समाज जो आहे आपला, त्या समाजानं जर तिला व्यवस्थित वागणूक दिली तर ती कुठेतरी तिचं सगळं सुरळीत चालेल आणि तिला मान सन्मान मिळेल. ही गोष्ट लक्षात घ्या. आपली पारंपरिक जी काही शिकवण आहे, स्त्रीला जे स्त्री आहे तिला संसाराकडून तुम्हाला सगळ्या काही संसारासाठी सासरच्याकडून जो काही हिंसा आहे ते तुम्ही सहन करावा, नाही का. आई बापांचं नाव डुबवू नकोस, नाही का. आमची इज्जत घालू नकोस. सासर म्हणजे स्त्रीचं खऱ्या अर्थानं घरच आहे. आणि हो, महिला एखादी नवीन नवरी की असेल किंवा ती सून असेल ती आपलं घर समजते, पण पुढचा नाही ना समजत की मी त्या घरची आहे, तिची लेक आहे, नाही का. तिला तर परकीची वागणूक मिळते, हे कुठेतरी सुटलं पाहिजे. मग मानसिकता अजूनही जिवंत आहे मित्रांनो, की ही जी मानसिकता आहे की बाबा चला खऱ्या अर्थानं ते घर जे आहे तुझं घरच आहे, ही मानसिकता जिवंत असून सुद्धा काही त्याचा उपयोग होत नाही. यामुळं महिलांना त्रास सहन करावा लागतो. ही फार मोठी गोष्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला जो परिणाम असतो तो सहनशीलता ही स्त्रीची जबाबदारी मानलं जातं. तिनं सहन करावं हे तिच्या रक्तामध्येच असतं असं सांगितलं जाते. अन्यायाविरुद्ध उभं राहणं हे गैर समजलं जाते. ह्या अनेक गोष्टी आहेत सांगायच्या तेवढ्या. मी ते पॉइंटच खास करून ते अभ्यासले 2 दिवस झालं, त्या 2-3 दिवसापूर्वीपासून. मग दुसऱ्या महिलांचं जे जर आपण सासू असेल, नणंद असेल, यांची भूमिका फार महत्वाची. जे काही पिक्चरामध्ये दाखवलं जातं, नाही का, त्या पिक्चरामध्ये अनेक ठिकाणी घरचेच भांडण दाखवले जातात. त्या घरचे भांडण आपल्या घरामध्ये सुरू होतात, नाही का. बरेचदा सासू असेल, नणंद असेल, हे पाहिलं तर एवढंच नाही तर ही खूप वाईट गोष्ट आहे. याच्यावर कुठेतरी विचार केला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. यामागं अनेक ठिकाणी महिलांना सहन करावे लागतात. घरातले लोक जे आहे स्त्री विरोधामध्ये, कुठल्या महिला विरोधामध्ये ते उभे राहतात. त्यामुळे तिला एकटं पाडलं जातं अनेक वेळास, नाही का. जसं वैष्णवी हगवणेचं कुटुंब जे आहे याच्यामध्ये त्याची नणंद हे सगळे निर्णय घेत होते, असं जे मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून समजत होतो. मानसिक आजार, त्याच्यामधून आत्महत्येचे प्रमाण वाढते, हे पण लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ तणाव असणं, त्याच्यामुळे तुम्हाला अपमान करणं, तुमचा मारहाण करणं, एवढंच नाही तुम्ही मानसिकतेचा छळ असते, एवढंच नाही तुम्हाला महिलांना डिप्रेशनमध्ये टाकणं, नाही का, एन्झायटी असेल, ह्यासारखे तुम्हाला मानसिक आजार निर्माण होतात महिलांना. हे कोणामुळे तर आपल्या त्या सासरच्या मंडळीमुळे होतं सगळं, हे समजून घेतलं पाहिजे. अनेक वेळा स्वतःचं अस्तित्व नगण्य वाटू लागतं महिलांना, त्या खचतात, बरोबर आहे की नाही. हे सगळं जे आहे मी बोलतोय तुम्हाला, हे एसे मध्ये तुमच्या लिखाण करायचं, GS1 मध्ये, GS2 मध्ये, हे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायचं आहे. अनेक वेळा जेव्हा ती डिप्रेशन मध्ये गेली त्यावेळेस तिचं स्वतःचं एकच निर्णय असतो, तो म्हणजे आत्महत्या केली. आणि तिला जर मूळ बाळ असेल तर तिच्या मुलावर काय परिणाम पडणार मित्रांनो, जो मी तुम्हाला दाखवलं होतं. तिच्या मुलाचा काय, याच्यामध्ये तुम्हाला निष्कर्ष काय काढणार तुम्ही. समाजामध्ये जे काही जुनाट मानसिकता, पितृसत्ताक दृष्टिकोन जो आहे ना, स्त्रिया दुखावल्या, त्याच्यामध्ये दुखावल्या तरी त्यांच्याकडे कोणी लक्ष न देणं,
कमी लेखणं, या कमी लेखण्याची जी वृत्ती आहे, हीच घरेलू हिंसाचाराचं तुम्हाला मुळाशी रुजलेली आहे, नाही का? केवळ कायदे पुरेसे नाही तर त्याची मानसिकता जी आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. फार महत्वाचा विषय आहे. म्हणून या घटनेतून आपल्याला शिकायचं बरंच आहे. वैष्णवीप्रमाणे अनेक निष्पाप स्त्रिया ज्या आहेत आपलं प्राण गमावतात. आता एवढंच नाही, पण त्याच्या मागे कोणी उभं राहत नाही खास करून, नाही का? तो म्हणजे काय, एखादा जर त्याच्या पाठीमागे एखादा जीव असेल तर त्यांनी काय केलं असेल बरं? काहीच नाही. त्या बिचाराची काय चूक? जन्म तर घेतला. मग ज्याला आईच्या मायेची ऊब कधीच मिळत नाही आणि असा तो बालक, जो छोटं बाळ आहे, त्यांनी त्याचं किती मोठं त्याच्या मानसिक भविष्यामध्ये जर त्याला कोणी सांगितलं तर त्याचा काय त्याच्यावर परिणाम होणार? अशा घटनाचा समाजामध्ये परिणाम 100% होत असतो समाजामध्ये. बालकांचं बालपण हिरावून जातं. एकटेपणा, असुरक्षितता, मानसिक काही गोष्टी असतील त्याचा अनेक ठिकाणी त्याचा परिणाम होतो. मग याच्यामध्ये काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, जसं मी हे सांगणारच आहे, जे काही NGO आहेत मित्रांनो, ज्याला आपण नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणतो, NGO जे असतात, या काही समाजसेवी संस्था आहे, महिलांसाठी काही काम करणाऱ्या संस्था आहे, त्या सक्रिय सहभाग याच्यामध्ये घेत असतात. तर ते पण पाहिलं पाहिजे. एवढंच नाही तर काही आपण त्याची पुढील उपाययोजना राबवल्या पाहिजे, नाही का? दीर्घकालीन तुम्हाला एक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. मानसिक तुमच्या आरोग्यावरती भर हे फार महत्वाचं आहे. म्हणजे घरेलू हिंसाचार एवढंच नाही तर याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे जी मानसिकता आहे त्या मानसिकता तुम्ही समजून घेतली पाहिजे. तुमचं समुपदेशन केंद्र असलं पाहिजे. स्वतःच्या संवादासाठी गटचर्चा असली पाहिजे. आता तुम्हाला एवढंच नाही तर संपर्क हेल्पलाईन किंवा या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे. एवढंच नाही तर तुम्हाला मानसिक आरोग्याला किंवा तुम्ही याच्यामध्ये पुढे जाऊन जर पाहिलं तर तुमची कलंकित जी काही मांडण्याची प्रवृत्ती संपवण्याची गरज आहे मित्रांनो. एवढंच नाही तर याचे परिणाम काय, तर महिलांना तिच्या भावनात्मक वेदना ज्या असतात त्या व्यक्त करण्यासाठी सुरक्षित व्यासपीठ असलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. एवढंच नाही तर तिचा आपण जे काय म्हणतो, जी काही लिंग समानता किंवा त्याला आपण जो जेंडर इक्वॅलिटी आहे, याच्यामध्ये शिक्षणाचा बालपणापासूनच देणं गरजेचं आहे. किंवा ज्याला शिक्षणाचा अभावामुळे सुद्धा महिलांना कायद्याची माहिती नसते, म्हणून तिच्यावरती तो फार मोठा हिंसाचार होतो. स्त्री व्यक्तिमत्वाला जे आहे ते मत, स्वातंत्र्य, ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच त्याचा उगम जो आहे ते आवश्यक आहे. अदरवाईज अशा घटना घडत असतात महाराष्ट्रामध्ये. आपल्या महाराष्ट्राची खूपच वाईट गोष्ट आहे मित्रांनो. परिणाम काय, तर पुढच्या पिढीला दृष्टिकोनाने तुम्ही जे पाहिलं तर त्याचा समजूतदारपणा, न्यायिक आणि ह्या सगळ्या न्यायप्रिय किंवा समाजामध्ये ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. एवढंच नाही, घरेलू हिंसाचारावरील केसेस तुम्हाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवल्या पाहिजे, लवकर निर्णय लागले पाहिजे. तर त्या गोष्टी समजून घ्या. तर ते लागल्या तर त्यांना त्याच्या भविष्यामध्ये त्यांना अशा गोष्टीपासून सुटका मिळाली पाहिजे, नाही का? महिलांवर अनेक वेळा हिंसाचार होतो, जे मी तुम्हाला सांगितलं. हे फारच महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये समाजामध्ये जागरूकता करणं, मोहीम, ती गावागावामध्ये ती जागरूक मोहीम पोहोचली पाहिजे, नाही का? बहुतांश ग्रामीण भागामध्ये जे अल्पशिक्षित ज्या महिलांना आहेत त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं, म्हणजे तुम्हाला रेडिओ असतील, पोस्टर असतील, जसं ग्रामसभा असतील, शाळा असेल, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये कॉलेज असेल, किंवा जे आजकाल तुम्हाला माहित आहे जे सेल्फ हेल्प ग्रुप जे असतात, नाही का, बचत गट वगैरे असतात, तर त्याच्या माध्यमातून एखादा प्रोग्राम राबवणं, नाही का, महिलांसाठी, तर ते पण कुठेतरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. अनेक अशा ठिकाणी स्थानिक स्त्री असतात, स्वयंसहाय्यकता त्यांना मिळाली पाहिजे, गट असते त्याच्या गटामध्ये चर्चा झाली पाहिजे, नाही का? हे फार महत्वाचं आहे महिलांसाठी. जनजागृती मोहीम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं त्यांना कुठेतरी या गोष्टींपासून लोकांनाही कळेल. आणि कार्यक्रम आज एक त्याच्यावरती आले पाहिजे, कार्यक्रम खेड्यापाड्यामध्ये पोहोचले पाहिजे. महिलांसाठी मित्रांनो स्वयंसंरक्षण प्रशिक्षण दिलं पाहिजे, खास करून, जेणेकरून त्या कुठेतरी सक्षम राहिल्या पाहिजे, अशा हिंसेपासून लढल्या पाहिजे. स्त्रीनं केवळ सहन करणं एवढंच नाही, तर त्या स्वतःला, फार करून जर सांगायचं झालं तर ते स्वतःला वाचवू शकतात इतकी तरी त्यांच्यामध्ये शक्ती किंवा इतकी तरी त्या सक्षम असल्या पाहिजे. आणि त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या काय बरं, तर जसं कराटेचे क्लास असतील, किंवा सेल्फ डिफेन्स क्लास असतील,
किंवा सुरक्षेची प्राथमिक पद्धतीची शिकवण्याची गरज आहे. खेड्यापाड्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जर गेलं किंवा एखादी एनजीओ आहे, एनजीओच्या माध्यमातून ते जर शिकवण्याचा प्रयत्न केला तर अनेक ठिकाणी, जसं मग शाळेमध्ये समजा, कॉलेजमध्ये वर्कशॉप असेल, ते घेणं गरजेचं आहे महिन्यात वगैरे ठिकाणी, नाही का. ते प्रशिक्षण अनिवार्य करायचं, जेणेकरून ह्या गोष्टी त्यांना लोकांनाही कळतील आणि महिलांना कुठेतरी कळतील. येते का लक्षात. मग शिकवणुकीमध्ये तुम्हाला त्या जे इक्वॅलिटी, रिस्पेक्ट किंवा त्याच्यामध्ये ह्या मूल्यांचा त्याच्यामध्ये समावेश करणं फार गरजेचं आहे. आता तुम्हाला मी जसं मी कॉन्सेंट म्हणजे काय, तर तुम्हाला स्त्रीची जी इच्छा आहे ते विचारात घेणं, इक्वॅलिटी, तिचं शिक्षण असेल, शिक्षणामध्ये तिला इक्वल तिचे राईट, रोजगार किंवा त्याच्यामध्ये रोजगार निर्माण करणं, रिस्पेक्ट, तिचा आदर करणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून महिलांना कुठेतरी न्यायाची भूमिका ती समजली पाहिजे. ठीक आहे. आता आपण जे भारत सरकारचे जे काही कायदे आहेत याच्यावर आपण ते कायदे पाहूया आणि त्या कायद्याचा संदर्भ समजून घेऊया की काय आहेत कायदे. ठीक आहे. आता कोणते कोणते कायदे आहेत बरं, जसं मी तुम्हाला एवढंच नाही तर एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यावर तुम्ही एसे सुद्धा लिहू शकता. एसे काय लिहू शकता बरं, जसं बघा, भारत सरकार समाजामध्ये मानसिकता वगैरे उपाययोजना तुमच्या पाहिल्या, निबंध आहे. आता तुम्ही हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे बघा, जसं तुम्हाला तुमचे काय उपाययोजना असल्या पाहिजे, समाजामध्ये तुमच्या प्रतिक्रिया किंवा मानसिकता काय असली पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं. व्यवस्थित लेक्चर पहा, भारत सरकारचे काय प्रयत्न असतात हे सगळे व्यवस्थित लेक्चर पहा, जेणेकरून तुम्ही याच्यावर काहीतरी लिखाण करू शकता आणि महिलांच्या संदर्भात जर काही आलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. मी सांगितलं की निबंध, एसे 100 ते 200 शब्दामध्ये विषय काय आहे. विषय आहे घरेलू हिंसाचार. काय विषय आहे? घरेलू हिंसाचार, घराच्या सुरक्षिततेची छुपा धोका. घरेलू हिंसाचार आणि घराच्या सुरक्षिततेतील छुपा धोका हे एसेचा तुमचा टॉपिक आहे. तुम्हाला सगळ्यांनी नोट डाऊन करा. तुम्ही 1000 ते 1200 शब्दामध्ये हा एसे लिखाण करायचा आहे आणि तुम्ही मला व्हॉट्सअपवर 99 60 18 75 95 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करायचा आहे. PDF करून पाठवा किंवा फोटो काढून पाठवा, चालेल, काहीच हरकत नाही. पण तुम्ही हा विषय, तुम्ही जे माझं व्यवस्थित लेक्चर जर पाहून घेतलं, हे या लेक्चरचे सगळे पॉइंट तुम्ही याच्यामध्ये मांडू शकता. मी याच्यावर अभ्यास केलेला आहे म्हणून सांगतोय तुम्हाला, कारण हे आम्ही याच्यावर अनेक एसे लिहिलेत UPSCच्या दरम्यान, म्हणून तुम्हाला सांगतोय. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर तुम्ही हे सगळे जेव्हा नोट डाऊन करता, जेव्हा माझे मुद्दे जे मी शिकवले तुम्हाला त्यामध्ये तुम्ही हे सगळे मांडा आणि महिलांचे जे काही खास करून काही जे सरकारच्या माध्यमातून राबवलेली जे धोरणं आहेत ते धोरणं सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करा, बरोबर का. आणि तुम्ही मला हे पाठवू शकता, बरोबर. तर असा हा एक निबंध आहे, एसे आहे, जो तुम्हाला लिखाण करायचा आणि मला पाठवायचा. क्लिअर. आय होप की तुम्ही सगळेजण हे पाठवसाल, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हालाही वाटेल की अरे आपण हे मुद्दे, आणि महिलांचा असेल म्हणजे त्याच्या वेळेस तुम्ही आवर्जून ते पाहत चला. ठीक आहे. याच्यामध्ये काही प्रमुख मुद्दे आहेत ते पण तुम्हाला माहिती असले पाहिजे. आता तुम्ही एसे लिखाण करायचं म्हणजे काय करणार बरं मग तुम्ही, चला मी तुम्हाला काही मुद्दे देतो, तुम्ही नोट डाऊन करा. आता हा नंबर इकडे नोट लिहून देतो, म्हणजे तुम्ही इथे मी तुम्हाला मुद्दे सांगणार आहे, तुम्ही माझा नंबर लिहून घ्या आणि इथे तुम्हाला पाठवायचा आहे. नंबर काय आहे? 99 60 18 75 95 सुटसुटीत लिहून दिलाय. तुम्ही लिखाण करा आणि याच्यावर पाठवा. काय मुद्दे असतील तुमच्या याच्यामधले? पहिला मुद्दा घरेलू हिंसाचार. पहिला मुद्दा घरेलू हिंसाचाराचे प्रकार, जे मी सुरुवातीला सांगितले, बरोबर आहे की नाही. तर तुमचा पहिला मुद्दा आहे घरेलू हिंसाचाराचे प्रकार. तुम्ही ते नोट डाऊन करा, जे मी पहिले सांगितलं त्याच्यामध्ये सब पॉइंट पण घेतले, ते तुम्ही मांडा सुरुवातीपासून जर लेक्चर पाहिलं असेल तर. त्यापुढे तुम्हाला शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक जो तिचा जो काही छळ आहे महिलांचा, स्त्रीचा, त्यानंतर तुमचा जो दुसरा मुद्दा, त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे आर्थिक वगैरे, जसं म्हटलं. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्याकडे दहेज असेल आणि आर्थिक शोषण असेल ते, किंवा चौथा मुद्दा पारंपरिक, मानसिक आणि त्याच्यामध्ये पितृसत्ता जो तुमची व्यवस्था आहे ती मांडा. एवढंच नाही, जे चौथा मुद्दा जे आहे तो म्हणजे काय, तर कायद्यामध्ये तुम्हाला स्त्रीवरील समाजामध्ये जो दबाव आहे तो दबाव हा एक मुद्दा मांडू शकता.
एवढंच नाही तर अजून एक मुद्दा टाकू शकता, म्हणजे जसं बाळ आहे, वैष्णवीचं जे बाळ होतं छोटं, त्या बालकावर होणारा जो परिणाम आहे तो तुम्ही तिथे नोट डाऊन करा. तो एक प्रकार तिथे मांडा, जे मी तुम्हाला आता 6वा मुद्दा सांगितला, 5 नाही का 6 मुद्दे. अजून जर 7वा मुद्दा मांडायचा तर कोणता मांडणार बरं तुम्ही? ज्या सरकारी योजना आहेत, जसं आता मी बोललो ना, त्याच योजना याच्यामध्ये ऍड करा. सरकारी योजना असतील, सरकारचे कायदे असतील, ते तुम्ही टाका. 8वा मुद्दा एक मांडू शकता, समाजामध्ये महिलांचं परस्पर शोषण असेल, ते शोषण त्याच्यामध्ये सासूकडून, नणंदकडून नाही का, सासऱ्याकडून, सासूकडून, हे महिलांकडूनच महिलाचं बऱ्याच वेळेस होते. म्हणून एका महिलेनं समजून घेतलं पाहिजे की बाबा आपणही कोणाची तरी सून होतो, आपण आता सासू झालो नाही का. एक मन आहे, काय मन आहे ती, कभी मैं भी कभी सासू काहीतरी होतं ना ते. आज जी सून आहे ती उद्या सासू होते, आणि ती जी सासू होती ती कधीतरी सून होती. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे महिलांनी सुद्धा. म्हणून स्त्री पुरुष जे समानता आहे ते शिकवणं गरजेचं आहे. त्याच्या उपाययोजना जर तुम्ही त्याच्यामध्ये मांडल्या तर हे 7-8 मुद्दे, आणि त्याच्यामध्ये उपाय काय आहे तर ते पण तुम्ही उपाय योजना ह्या पण तुम्ही मांडत चला. त्याच्या काय असतील उपाययोजना तुमच्या, त्याच्यामध्ये तुम्ही स्त्री पुरुष समानता त्याचं शिकवण आहे, महिलांची हेल्पलाईन असेल, 1 स्टॉप सेंटर असेल, यांचे प्रकार असतील, फास्ट ट्रॅक कोर्ट असेल. सुरुवातीपासूनचं लेक्चर पुन्हा पहा, पेन पेपर घेऊन नोट डाऊन करा, आणि सगळं त्याच्यामध्ये मिळून जाईल. त्याच्यावरती लिखाण करा. NGO आणि स्वयंसेवी संस्था असेल त्याला सहभाग असणं, एवढंच नाही, युवकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणं, महिलांचा आदर करायला शिकवणं, लहानपणापासून आपल्या आईना आपल्या मुलाला हे सांगणं की ती महिला आहे, तिचा आदर करणे तुझं काम आहे, आदर करणं, तिला रिस्पेक्ट देणं. बरोबर आहे. निष्कर्ष काय येईल बरं याच्यावर, मग ते तुम्ही मांडा की तुमचा निष्कर्ष काय येईल बरं. कन्क्लुजन जेव्हा तुम्ही करणार तेव्हा काय करणार तुम्ही, जी काही वैष्णवी आहे ती वैष्णवी जरी गेली मित्रांनो, तरी तिच्या दुःखातून समाजामध्ये शिकलं पाहिजे. बरोबर आहे. त्या दुःखातून समाज शिकला पाहिजे, जेणेकरून समाजाला ही मोठी चपराक आहे. अनेक वडिलांना आहे जे महिलांना अशा कुठल्या तरी खाईमध्ये ढकलून देतात. स्त्रीचं अस्तित्व समजून घेतलं पाहिजे. जे तिचा स्वाभिमान आहे ते जपणं ही फार महत्वाची गरज आहे, काळाची गरज आहे. प्रत्येक भारतीयांची स्त्रियांचा स्वाभिमान जपणं ही गरज आहे. बरोबर आहे. आता जसं मी म्हटलं तुम्हाला की मग ते म्हणजे काय, पुढे हे तुमच्यासाठी परत तुम्हाला इथे नंबर देतो, 99 60 18 75 95 हा माझा नंबर आहे. या नंबरवर तुम्हाला GS पेपर 1 मध्ये तुम्हाला इंडियन सोसायटीमध्ये हा टॉपिक आहे, GS पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये हा टॉपिक आहे. आणि या टॉपिकवर माझा प्रश्न मी स्वतः तयार केलेला, तो अनेक UPSCचे MPSCचे पूर्वीचे, म्हणजे आता तुम्ही UPSCच पकडून चला, गेल्या अनेक दिवसापासून स्वतः मी अनेक प्रश्न असे लिखाण केलेले आहे. माझं लिखाण तुम्ही पाहू शकता, एखाद्या वेळेस अकॅडमीला आलं तर ते पेपर आहेत माझे. तर ते म्हणजेच काय, हा असे प्रश्न येतात. घरेलू हिंसाचार हे भारतीय महिलांसाठी मोठं सामाजिक संकट बनलं आहे, यावर प्रकाश टाका आणि उपाययोजना सुचवा. हे मी प्रश्न बनवलेला आहे. हा प्रश्न कुठेही कॉपी पेस्ट केलेला नाही मित्रांनो. याच्यावर हे सगळं लेक्चर अख्खं मी बनवलं. हा सगळी केस स्टडी केली वैष्णवीची. मी अनेक व्हिडिओज पाहिले, न्यूज पाहिले, पेपर वाचले, त्याच्यामधून हे सगळं बनवलेलं आहे. आणि असा प्रश्न येतोच, जसं मी तुम्हाला सांगितलं की हा प्रश्न येतो म्हणजे येतो, आणि अनेक वेळा महिलांवर प्रश्न येऊन गेले, ते लक्षात घ्या. जी तुमच्या उत्तराची रूपरेषा समजली पाहिजे, सूचना तुम्हाला तिथे काय द्यायची आहे नाही का, तिची रूपरेषा, तुमचा खास करून परिचय जसं मी तुम्हाला म्हटलं की सुरुवातच त्याची कशी, तर प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 हा असून सुद्धा काही कामाचं नाही. बरोबर नाही. बरं असो, तो कामाचा आहे असं म्हणता येणार नाही. तर सरकारची लोक म्हणतात, अरे काय तुम्ही शिकवता सर पण तुम्ही कामाचा नाही असं कसं काय म्हणता. पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही खास करून भाग तुम्हाला सांगतो याच्यामध्ये, हे जे तुम्ही सूचना किंवा उपाययोजना सुचवता त्याच्या प्रकार काय असू शकतं, तर शारीरिक, मानसिक, आर्थिक, लैंगिक. बरोबर आहे की नाही. तुम्ही लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला, हे तुम्ही जर नोट डाऊन करत असताल 250 मार्कात तुम्हाला 250 हे शब्दांमध्ये लिखाण करायचं आहे.
बरोबर आहे, 250 करा, 200 करा. तुम्ही ते पाठवा मला त्या नंबरवर, काय लिखाण करता बघू. आणि माझं सगळं लेक्चर पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. याचे नोट डाऊन करा पॉईंट, तुम्हाला वेळोवेळी तुमच्या सिलेबसमध्ये तुम्हाला मदत करतील. हे माझे सगळे पॉईंट आहे लेक्चरमध्ये. हे लेक्चर सेव्ह करून ठेवा, तुमच्या मित्रांना पाठवा की अशा पद्धतीचा सिलेबस असतो, हा डिस्कस करावा लागतो. त्याचा पहिला जर तुम्हाला पाहिजे तर ते म्हणजे प्रकार. काय प्रकार आहे ते तुम्ही समजून घ्या. याच प्रश्नाचं तुम्हाला मी याच्यामधले तुम्हाला काही मुद्दे सांगतो. मुख्य भाग काय आहे त्याचा, प्रकार कोणते, शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, लैंगिक असेल. हा प्रकार जो स्त्रियांसोबत होतो तो घरेलू हिंसाचाराचा प्रकार आहे. त्याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर ते म्हणजे काय कारण आहे, कोणतं कारण आहे ते कारण सांगा तुम्ही तुमच्या लिखाणामध्ये. कोणतं कारण आहे? पितृसत्ताक एक कारण आहे मित्रांनो. ते पितृसत्ताक तुमचे विचार जे फार बापजाद्याचे तिकडचे त्यांचे तर गेले आता, तर त्यांचे लाकडं पण राहिले नाही. दहेज असेल हे एक तुमचा पितृसत्ताक त्याचं कारण आहे. दुसरं आर्थिक असेल, तिचं दुसऱ्यावरती अवलंबित्व असेल नाही का, ते अवलंबित्व असल्यामुळं तिला त्याचं कारण तुम्ही नोट डाऊन करा. एवढंच नाही तर तुम्हाला त्याच्या पुढचा एक अजून तुमच्या सोबत एक प्रकार तुमचे प्रभाव. प्रभाव प्रभाव काय प्रभाव असेल बरं? महिलांना हा मुद्दा तुम्ही नोट डाऊन करताना महिलांचं मानसिक स्वास्थ्य, आत्महत्या, जे बालकांवर होणारे परिणाम, हे तुमचे प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी आहेत. महिलांच्या मानसिकतेचा छळ होत असेल तर तिच्या मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं राहील? ती आत्महत्या करेल जसं वैष्णवीनं केलं. बालकांवर काय परिणाम होणार? त्या वैष्णवीच्या बाळाला तुम्ही काय सांगणार पुढच्या वेळेला की अरे तुझ्याच आज्यांनी, तुझ्याच जे आत्यांनी तुझ्या आईला संपवलं, हे सांगणार आहोत का आपण? त्याचे परिणाम काय ते तुम्ही सांगा. हे सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर परिणाम काय होणार हे तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही या प्रश्नामध्ये नोट डाऊन करा. उदाहरणार्थ वैष्णवीचं प्रकरण जे आहे, बरोबर आहे की नाही, जे याच्यामध्ये तुम्हाला बालकाला जे मातृस्नेह कधीच मिळणार नाही ही गोष्ट समजून घ्या. त्या उपाययोजना आहे, उपाययोजना तुम्ही मांडा. कोणत्या असतील उपाययोजना? तुम्हाला इथं सांगितलं उपाययोजना. हे उपाययोजना काय असतील? तुम्ही फक्त मी सगळं देतोय, तुम्हाला लिखाण करायचंय, एवढे हिंट देतोय, तुम्ही लिखाण करा. असेच मी अनेक प्रश्न तुमच्या समोर डेलीच्या याच्यामध्ये तुम्हाला मी सिलेबसच्या सोबत जोडणार आहे. ते काय, तसं लेक्चर भलं मोठं झालंय पण ते आपल्या फार कामाचं आहे. ते म्हणजे काय, तर तुमची कायद्याची कडक अंमलबजावणी हा तुमचा पहिला मुद्दा झाला. उपाययोजनामधली कायद्याची अंमलबजावणी, कडक अंमलबजावणी. दुसरं आहे जे महिला आहे, त्या महिला पोलीस स्टेशन आणि महिला आयोगाची जी मजबुरी आहे ती मजबुरी नाही, मजबूती आहे, ती मजबूती असली पाहिजे नाही का. जनजागृती असली पाहिजे, समाजामध्ये प्रशिक्षण दिलं पाहिजे. एवढंच नाही, हे सगळं करून हे 3 मुद्दे त्या उपाययोजनाचे आहे. आणि शेवटी याच्यात तुम्ही काय लिखाण करू शकता, तो निष्कर्ष तुमचा असला पाहिजे. केवळ कायदे नाही तर मानसिकता बदलावी लागेल समाजामध्ये. स्त्री ही देवी असून चालणार नाही. स्त्रीला देवी असणं पुरे झालं आता. स्त्रीला देवी समजणं बंद करा. आता तिला माणूस म्हणून जगू द्या. बरोबर की नाही? काही पिक्चर आहे, त्या पिक्चराच्या माध्यमातून सुद्धा तिथे तुम्ही तिचे उदाहरण देऊ शकता. आणि शेवटी जो मुद्दा आहे तो म्हणजे केस स्टडी. आपली केस स्टडी GS4 पेपर दुसरा गव्हर्नन्स. केस स्टडीचा हा आणि पेपर दुसरा गव्हर्नन्स, दोन्ही काय केस स्टडी आहे हे माझ्या नंबरला तुम्हाला केस स्टडी पाठवायची, तिचे प्रश्न इथे दिले. म्हणजे काय, वैष्णवी एक 26 वर्ष, हे मी स्वतः केलेलं आहे, लक्षात घ्या. हे अनेक दिवसाचा अनुभव इथे आला. बरोबर आहे. अनेक तुम्ही माझे लेक्चर पाहू शकता. आधी ऑब्जेक्टिव्हचे होते, त्यावेळेस एवढं काही नाही, पण हा माझा आवडता विषय आहे त्याच्यामुळं. आणि म्हणून म्हटलं की मी अनेक असे माझे प्रश्न आहे, कधी तुम्ही माझ्या चांगले स्कोर आहेत मला काही विषयांमध्ये, जी पेपरमध्ये, ते तुम्ही पाहू शकता. तर त्याच्यामधलाच हा एक विषय. तर ते केस स्टडी का असू शकते इथे, तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या आज तुम्ही कुठेही वैष्णवीवर जी केस स्टडी आहे तुम्ही पाहिली नसेल, पण आपल्या सिलेबसला धरून आहे. एक 26 वर्षीय विवाहित महिला जी पती आणि सासरच्यांकडून मानसिक आणि आर्थिक छळ सहन करीत होती. अनेकदा तिने मदतीसाठी प्रयत्न केला, पण समाजाच्या आणि कुटुंबाच्या दबावामुळे तिची तक्रार दाबल्या गेली. अखेर तिनं आत्महत्या केली. तिचं एक लहान मूल आहे जे आता आई विना आहे. याच्यामध्ये महिला आयोगाचा सुद्धा तुम्ही उल्लेख बऱ्याच वेळेस केला, कारण तिनं आधी नोव्हेंबर महिन्यात 2024 आयोगाकडे तक्रार केली, पण आयोगाने दखल घेतली नाही. स्वतःला जीव संपवावा लागला वैष्णवीला. प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न तुम्हाला सांगतो, ते लक्षात घ्या. एक जस्ट हा काय आहे
या प्रकरणामध्ये कोणकोणते नैतिक प्रश्न उभे राहतात, प्रशासन काय पावलं उचलू शकलं असतं का? तर मी महिला आयोगांचा आवर्जून उल्लेख केला, मी सुरुवातीपासून ते सांगतोय. आपण प्रशासनिक अधिकारी असता तर कोणती तातडीची आणि दीर्घकालीन जी आहे तुम्ही उपाययोजना राबवली असती. तुम्ही जर असता तर ते तुम्हाला, ही केस स्टडी आहे तुमच्यासाठी, हे चॅलेंज आहे. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या आणि ते तुमच्या समोर चॅलेंज हे तुम्ही सांगणार आहात. सासरच्याकडून जी काही मानसिक असेल, आर्थिक, शारीरिक ही जी काही हिंसा झाली, मी सुरुवातीपासून जे मुद्दे प्रत्येक गोष्टीचे सांगितले ते सगळे या केस स्टडीमध्ये मांडू शकता. आणि महिलाच्या संदर्भात जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न येईल ते सगळे तुम्ही हे तुमच्या फेअरमध्ये नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला याचा कामाला येणार आहेत. माझ्या येणाऱ्या काळामध्ये अनेक लेक्चर येतील तुम्हाला असेच, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा पहिल्यांदा ह्या गोष्टीचा उपलब्ध होतील. ठीक आहे, ही गोष्ट फार महत्वाची आहे मित्रांनो. वैष्णवीची आत्महत्या, प्रत्येक जण आज रडला. महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडल्यात, अनेक ठिकाणी अशा हिंसा झालेली आहे, पण वैष्णवीची ही दुर्दैवी आहे, नाही का? म्हणून जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता, तुमचे नैतिक प्रश्न असले पाहिजे. सामाजिक दबाव असेल, स्त्रियांचा हक्क असेल, पोलिसांची निष्क्रियता किंवा त्याच्यामध्ये कुटुंबाचा अन्याय असेल, तातडीनं कृती असेल, तातडीची कृती कोणती, तर तुम्हाला या केस स्टडीमध्ये केस रजिस्टर करणं, पीडितीला संरक्षण, सासरच्यावरती जी काही कठोर कारवाई आणि त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे, जसे मुद्द्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं दीर्घकालीन उपाय काय असू शकतात, नाही का? तर हे या केस स्टडीमध्ये तुम्ही टाका. क्लिअर? आय होप की तुम्हाला एवढं सुंदर चांगलं लेक्चर मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये भरपूर सारं तुम्ही ज्ञान घेतलं असं समजतं. पहिली तर गोष्ट की एवढं मोठं लेक्चर झालं, सरांनी काय घेतलं असेल हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच हे सोडून देणार, पण तुम्ही अनेक साऱ्या गोष्टींपासून वंचित राहणार आहात, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला मी जे काही दिलेलं आहे याच्यावर मित्रांनो मी 2-3 दिवस केस स्टडी केली आहे, 2-3 दिवस याचा अभ्यास केला, पेपरमध्ये वाचलं, पेपर असेल मराठी, इंग्रजी किंवा अनेक गोष्टी असतील, वेगवेगळ्या वेबसाईट्स असतील किंवा माझं जे काही आधी मी लिखाण केलं त्या गोष्टी असतील, ह्या सगळ्याचा अभ्यास करून हे सगळं उपलब्ध केलं मी तुमच्यासाठी. तुम्ही फुकटमध्ये, फ्रीमध्ये हे तुम्हाला लेक्चर उपलब्ध करून दिलं, याचा अभ्यास करा आणि याचे मुद्दे नोट डाऊन करा. आणि मी जे सांगितलेले 3 प्रश्न, ते 3ही प्रश्नाची उत्तरं, केस स्टडी सुद्धा सांगितली, ती केस स्टडी तुम्ही मला माझ्या त्या दिलेल्या नंबरवर पाठवा. नक्कीच तुमचं स्वागत असणार आहे. ठीक आहे. आपल्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत UPSC MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं ते म्हणजे संगमनेर मधले विद्यार्थी असतील तर कृपया त्यांनी संगमनेरमध्ये संपर्क साधावा. तिथेही माझं शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे 3 दिवस तिथे असणार आहे. मी तिथे आपली जवळपास जे काही लेक्चर आहे ते आपले 15 जून पासून आपल्या बॅचेस सुरू होतात. तिकडे ऍडमिशन सुरू आहे. पहिल्या बॅचला जवळजवळ 80 ऍडमिशन झालेले आहेत. तर तुम्ही लवकरच ते 20 जर ऍडमिशन झाले तर आपली 100ची बॅच पूर्ण फुल होऊन जाते. ऑफलाईनला UPSC आणि MPSC ची बॅच आहे. त्याच्यामध्ये कंबाईन वगैरे असं आपण तिथे काही घेणार नाही. खास करून ती UPSC आणि MPSC ची बॅच आहे ती इंटिग्रेटेड बॅच आहे ती, ज्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल विषय असेल, GS चे विषय, essay, मराठी हे सगळं शिकवलं जाणार आहे. तिकडे एक चांगली एक्सपर्ट फॅकल्टी आहे. त्याच्यामध्ये माझा GS2 विषय असणार आहे, लोकप्रशासन हा माझा विषय असणार आहे तिथे मी, आणि असे करंट इश्यू जे आहेत ते मी घेणार आहे. ठीक आहे. आपण इथे थांबू, परत भेटू. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. काळजी घ्या स्वतःची.